ठीक है. I will explain how to do it. Okay, the problem statement and the printed figure already we have given or we have drawn. Now I will explain you that how to draw it. Actually, steps are already explained to you people, but I will draw it how to do it or how to get the true lengths in the final. Maybe you have to obtain x3 y3 as the auxiliary reference plane. In that you will get the two lines, true lines. Okay, so just I will start. Solution actually I have shared on the our Telegram channel. Have you seen? बघितलं का सगळ्यांनी? Yes, sir. Yes, sir. प्रॉब्लेमचं जे सोल्युशन होतं ते मी टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलं होतं. त्याप्रमाणे नाही का ट्राय केला? जमलं नाही का तरी पण? जमलं सर. ओके. अँगल तिथला मॅच होणार नाही बघा, कारण इथली प्रिंटेड फिगर डायमेन्शन्स वेगळे आहेत. तुमचं जे असणार आन्सर वेगळं असणार, लक्षात ठेवा. कारण तिथले आपण प्रिंटेड फिगर मध्ये डायमेन्शन्स वेगळे घेतलेत. इथं जे सोल्युशन तुम्हाला शेअर केले तिथले डायमेन्शन वेगळे आहेत. ओके, प्रोसेस मात्र सेमच आहे, काय बदल नाही, लक्षात ठेवायचं. So still I will repeat and we'll move to the next type. Okay, this is a printed figure, right? Now we have to follow the steps. Get the true length of AB or line CD. Okay, as per your choice. कुठलाही तुम्ही CD ची ट्रू लेंथ काढा किंवा AB ची ट्रू लेंथ काढा. आपला अल्टिमेट एम काय आहे की दोन्ही लाईन्स आपल्याला ट्रू मिळवायचे आहेत. बघा, व्हॉट इज आवर ऑब्जेक्टिव्ह? टू सॅटिस्फाय दी टू फाइंड आउट द अँगल बिटवीन द ट्रू लाईन्स. टू फाइंड आउट द अँगल बिटवीन द टू लाईन्स, लाईन AB and CD. So but condition is the two lines must be true. आता इथं दोन्ही लाईन्स ट्रू आहेत का? फ्रंट व्ह्यू मध्ये टॉप व्ह्यू मध्ये दिसतंय तुम्हाला ट्रू काय? No, sir. No. So we need to get the true length of either AB or CD at the initial stage. कुठल्याही एका लाईनची ट्रू लेंथ मिळणार आहे. असं पुढे पुढे जात आपल्याला काय करायचे, दोन्ही लाईन्स ट्रू मिळवायचे आहेत.
बघा काय स्टेप्स आपण मॅथमॅटिकल जसं स्टेप्स फॉलो करतो तसं आपण ग्राफिकल स्टेप्स फॉलो करून आपल्याला फायनल आन्सर मिळवायचं या ठिकाणी. नाउ फर्स्ट ऑफ ऑल यू कॅन गेट द ट्रू लेंथ ऑफ AB और CD. कुठल्या याला तुम्ही ट्रू लेंथ मिळवू शकता. नाउ आय हॅव सफिशियंट स्पेस, सो आय विल गेट द, बिकॉज एव्हरीबडी हॅज ट्राईड फॉर CD. आता मी AB साठी घेतो, ठीक आहे, काय फरक पडत नाही. I will take the draw a reference line parallel to AB. बघा रेफरन्स लाईन काढताना कधी व्ह्यू मध्ये मिक्स करायची नाही, नाहीतर काय होतं मग आपलं कन्फ्युजन होत असते. सो प्लीज ड्रॉ इट आउटसाइड द व्ह्यू, व्ह्यूच्या बाहेर काढा. X1 Y1. देन प्रोजेक्ट द टॉप व्ह्यू. पूर्ण काय करायचं, टॉप व्ह्यूला प्रोजेक्ट करायचं परपेंडिक्युलर टू X1 Y1. त्याच्या अगोदर सगळे प्रोजेक्टर जॉईन करून घेऊया आपण. B to B dash, D to D dash, C to C dash, then A to A dash. Okay, all the point must be joined by a projector line. ठीक आहे. आता AB ची ट्रू लेंथ मिळवायची आपल्याला, तर काय करणार आपण, जे टॉफी मध्ये सर्व पॉइंट्स काय करणार, प्रोजेक्ट करणार परपेंडिक्युलर टू X1 Y1. प्रोजेक्ट. प्रोजेक्ट D पॉइंट. एकदम सिंपल प्रोसेस आहे, काय त्याच्यामध्ये जास्त ब्रेन लावायची गरज नाहीये. आणि हे आपण पॅरलाइन मध्ये पण फॉलो केलं होतं, परपेंडिक्युलर मध्ये पण फॉलो केलं होतं. आता टॉफी मध्ये सर्व पॉइंट जर प्रोजेक्ट केले असतील तर डिस्टन्स कुठले घेणार, फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू मधले. याला नंबर 1 द्या वाटल्यास कन्फ्युज होत असेल तर. ओके, त्यानंतर इथला 2 द्या. तर फ्रंट व्ह्यू मध्ये डिस्टन्स घ्यायचे XY टू A डॅश. दिस इज A1 डॅश, कारण ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू मिळणार तुम्हाला. A1 डॅश. नेक्स्ट XY टू C डॅश. C1 dash. Next XY to D dash. D1 dash. XY to B dash. B1 dash. Join. ओके, मिळालं की AB ट्रू लेंथ आपल्याला. AB ट्रू लेंथ आहे का नाही? येस सर. हा, आता AB जर ट्रू लेंथ असेल पण CD ट्रू लेंथ आहे का? नो. हा, कारण का माहितीये का, रेफरन्स लाईन X1 Y1 च्या पाठीमागे CD इन्क्लाइन दिसते, X1 Y1 च्या पुढे पण CD इन्क्लाइन दिसते, त्यामुळे ते दोन्ही पण अपरंट लाईन दाखवतात. पण AB हे X1 Y1 च्या इकडे इन्क्लाइन दाखवते, पण X1 Y1 च्या पाठीमागे ती AB पॅरलल आहे. म्हणजेच काय झालं, ही अपरंट लाईन झाली आणि ही काय झाली, ट्रू लेंथ झाली. ओके, नेक्स्ट आता पुढे आपल्याला CD ची ट्रू लेंथ मिळवायची की नाही, तर CD ची जर ट्रू लेंथ तुम्ही मिळवायसाठी परत एकदा रेफरन्स प्लेन CD ला जर पॅरलल केलं X2 Y2 तर परत AB अपरंट होईल. बघा मी काय म्हणतोय, जर तुम्ही CD ला जर तुम्ही रेफरन्स प्लेन पॅरलल केलं X2 Y2 तर परत AB काय होईल, अपरंट होईल. तर त्याच्याऐवजी आपण काय करायचं, सिंपल मेथड, जे ट्रू लेंथ आले ना त्या ट्रू लेंथचा पॉइंट टू काढून घ्यायचा. मग ट्रू लेंथचा पॉइंट टू कसा काढायचा आपल्याला माहित आहे, कोण सांगेल? त्या ट्रू लेंथला एक्सटेंड करायचे पुढे. करेक्ट, एक्सटेंड द ट्रू लेंथ बाय फेंट लाईन.
बस. Now after extending the true length, we will draw a reference plane x2 y2 perpendicular. Okay, x2 y2. Okay. Then project. This is the third view. You can say third view ला काय केलं तुम्ही प्रोजेक्ट करायचं आहे आपल्याला. Project the third view perpendicular to x2 y2. C1 point perpendicular to x2 y2. ओके. आणि ए आणि बी तर ऑलरेडी प्रोजेक्ट केलेच आहे आपण. आता डिस्टन्स कुठले घेणार? डिस्टन्स कुठले घेणार? Top view. टॉप व्ह्यू मधले घेणार. करेक्ट. सो टेक डिस्टन्स x1 y1 to a and transfer from x to y2. This is a2 dash. A2 dash. Okay. Next, similarly, x y1 to b point. I think it is coming there itself, no? b2 dash. Okay, same point is na? Is it same point or not? Yes, sir. Yes. Next, x1 y1 to c point. x1 y1 to c point. This is c2 dash. Next, x1 y1 to d point. Here is a d2 dash. So join c2 dash d2 dash. तरी पण सीडी ट्रू आले का अजून? जे तुम्ही आता फोर्थ व्ह्यू काढला त्या फोर्थ मध्ये सीडी ट्रू आहे का अजून? इज इट ट्रू? जे लाईन सीडी आलेली आहे फोर्थ व्ह्यू मध्ये, इज इट ट्रू और अपरंट? स्टिल इज इट अपरंट और ट्रू? अपरंट. कारण का जर ह्याला तुम्हाला ट्रू म्हणायचं असेल तर ह्या x2 y2 च्या पाठीमागे ते x2 y2 ला पॅरल पाहिजे सीडी. तसं नाहीये, ते इन्क्लाइन आहे. म्हणजेच काय, स्टिल सीडी इज अपरंट ओनली. ओके. आणि जे ट्रू लेंथ त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू या ठिकाणी मिळवलेला आहे. नाउ यू कॅन ऑब्टेन द ट्रू लेंथ ऑफ सीडी. कसं ऑब्टेन करणार ट्रू लेंथ ऑफ सीडी? कोण सांगेल? Parallel line काढून, sir. Yes, draw a reference plane. Draw a reference plane x3 y3 parallel to c2 dash d2 dash. Okay, reference plane x3 y3 is parallel to c2 dash and d2 dash. This is x3 y3. Okay, now project this d2 dash perpendicular to x3 y3, then c2 dash perpendicular to x3 y3, then this point view a2 b2 also perpendicular to x3 y3. ओके. तुम्ही फोर्थ व्ह्यू ला प्रोजेक्ट केला. डिस्टन्स कुठले घेणार? हॅलो, थर्ड व्ह्यू मध्ये डिस्टन्स घेणार. मग कुठून घेणार? x2 y2 to c1 dash, x2 y2 to b1 dash, x2 y2 to d1 dash. हे डिस्टन्स घेऊन काय करणार? x3 y3 च्या पुढे ट्रान्सफर करणार. मग करूया, प्रोसेस फॉलो करा. पहिला आपण x2 y2 to b1 dash हे डिस्टन्स घेणार कंपास मध्ये आणि पॉइंट मार्क करूया. Here is b2 b3 dash. Okay, next पुढं x2 y2 to a1 dash.
This is A3 dash. Next, X2, Y2 to D1 dash. This is D3 dash. Next, X2, Y2 to C1 dash. C3 dash. Okay, so join the points. ओव्हर आले का? आता तुम्ही म्हणाल की सीडी कशावरून ट्रू आहे? सीडी ट्रू आहे का आता? नाव सीडी इज इट ट्रू? सीडी ट्रू आहे का? झाली का ट्रू? Yes, sir. बघा ना, X3 Y त्याच्या पुढे CD इन्क्लाइन दिसतंय आणि X3 Y त्याच्या पाठीमागे CD XY रेफरन्स लाईनला पॅरलल आहे. त्यामुळे वॉट एव्हर द हिअर इन द फिफ्थ व्ह्यू CD इज लुकिंग इन्क्लाइन, सो इट इज रिप्रेझेंटिंग TL. आता तुम्ही म्हणा AB इज इट ट्रू ऑर अपरंट? True. ट्रू. व्हाय इट इज ट्रू? बिकॉज X3 Y त्याच्या पुढे AB ट्रू म्हणताय, कारण त्याच्या अगोदर मग तिथं पॉइंट आला पाहिजे. आला का पॉइंट मग? Yes, sir. येस. जर X3 Y त्याच्या इकडे जर पॉइंटिव्ह असेल आणि X3 Y त्याच्या वरच्या साईडला जर तिथे लाईन असेल, सो दॅट व्हॉट एव्हर द लाईन यू आर गेटिंग, दॅट लाईन इज रिप्रेझेंटिंग TL. सो दिस AB also TL, CD also TL. Okay, both the lines are looking now TL. So measure the angle between this. Theta. Understood? Everybody is clear or not? Yes, sir. मुलामध्ये? Yes, sir. ओके, ठीक आहे. देन दोज आर नॉट कम्प्लिटेड, ज्यांनी कम्प्लीट केलं नाही त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि कम्प्लीट इट लॅटर. टेक स्क्रीनशॉट ऑफ द सोल्युशन as well as refer the solution shared on the Telegram channel. Okay, we'll move to the next. Okay, one concept you write down. Note, you write. Note. The non-parallel, non-intersecting lines, are known as skew lines. Comma, in such lines, intersection point of front view and top view, does not lies on same projector.
same projector, does not lies on same projector. ओके, आता अशी हे नेक्स्ट लाईन लिहा. सच नॉन पॅरलल, वरती तुम्ही लिहिलं का नॉन पॅरलल नॉन इंटरसेक्टिंग लाईन्स आर नोन एज स्क्यू लाईन्स, लिहिले का? Yes, sir. हा, अंडरलाईन करा बघा ते. नॉन पॅरलल नॉन इंटरसेक्टिंग लाईन्स आर नोन एज स्क्यू लाईन्स. बघा, विल अंडरस्टँड द मिनिंग ऑफ दिस. नॉन पॅरलल नॉन इंटरसेक्टिंग म्हणजे त्या लाईन्स कशा आहेत, एकमेकाला पॅरलली नाहीत आणि दे आर व्हॉट आर द व्ह्यूज आर फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू. त्याचं इंटरसेक्शन जो पॉईंट आहे, आता जसा इथं इंटरसेक्शन पॉईंट फ्रंट व्ह्यू मध्ये आणि टॉप व्ह्यू मध्ये एकाच प्रोजेक्टर मध्ये असल्यामुळे त्या लाईन्स इंटरसेक्टिंग म्हणताय तुम्ही. आणि यू आर डिटरमाइनिंग द अँगल बिटवीन द लाईन्स. ओके, पण ज्या स्क्यू लाईन्स म्हटलं जातं त्यावेळेस दोज लाईन्स आर नॉन पॅरलल अँड नॉन इंटरसेक्टिंग. Okay, in such a cases, whatever the intersection point will not be on same projector. असं थोडंसं डिस्टर्ब असेल, दाखव तुम्हाला. I will draw the printed figure. आहे का इंटरसेक्शन पॉइंट फ्रंट व्ह्यू मध्ये आणि टॉप व्ह्यू मध्ये एका प्रोजेक्टर मध्ये आहेत का? ते आहेत का? No, sir. No. No, sir. Such lines are known as non-intersecting lines, or you can say as a skew lines. Such lines are known as skew lines. Okay. Then in such cases we have to find out the distance between the we have to find out the skew distance. किती अंतर आहे दोन्ही बघा. What is the condition here? हे skew lines म्हणाला. Just observe it. या असं वाटतं की दोन लाईन्स इंटरसेक्टिंगचा अर्थ काय? दोन लाईन ज्यावेळेस एका सिंगल पॉइंटला मीट होतात, मीटिंग होत नाही या ठिकाणी, जस्ट देयर इज अ सर्टन डिस्टन्स. इफ दिस इज अ केस, कॅन यू सी दिस? हे दिसतं सर्वांना? Yes, sir. हे दोन्ही पेन एकमेकाला चिटकलेले नाहीत, मीन्स दे आर नॉट मीटिंग. ओके, बट देयर इज अ सर्टन डिस्टन्स बिटवीन द गॅप बिटवीन द टू लाईन्स. ओके, सो दीज आर नोन एज नॉन पॅरलल अँड नॉन इंटरसेक्टिंग लाईन्स. Then what is the skew distance? त्या दोघांमधलं अंतर किती आहे मग? What is the distance between those two lines? So that distance is known as skew distance. आता skew distance कसं काढायचं बघा. डायरेक्ट तुम्ही हा जो x3 y3 जी प्लेन काढले की नाही ते काढायची गरज नाही त्या ठिकाणी. हॅलो, x3 y3 जी प्लेन काढले ना ती स्टेप कट झाली या ठिकाणी. डायरेक्ट इथं तुमचा जो CD आला ना, इथं हा CD आल्यानंतर हा जो पॉइंट व्ह्यू आलेला आहे त्या पॉइंट व्ह्यू मधून डायरेक्ट परपेंडिक्युलर ड्रॉप टाकायचा CD वरती. A2 B2 पासून काय करायचा? परपेंडिक्युलर ड्रॉप टाकायचा. जो काय स्मॉल डिस्टन्स असेल, मे बी 2 mm 1 mm, दॅट इज द स्क्यू डिस्टन्स. दॅट इज नोन एज स्क्यू डिस्टन्स. स्क्यू डिस्टन्स लक्षात आलं कसं करायचं असतंय? इथपर्यंत x2 y2 पण सेम प्रोसेस फॉलो करायची आणि जो पॉइंट व्ह्यू आलेला आहे, पॉइंट व्ह्यू आणि लाईन आलेली आहे, त्या पॉइंट व्ह्यू पासून परपेंडिक्युलर ड्रॉप टाकायचा आलेल्या लाईन वरती. दॅट इज अ स्क्यू डिस्टन्स. गेटिंग व्हॉट आय सेड? कळालं सगळ्यांना मी काय म्हटलो या ठिकाणी? Yes, sir. स्क्यू डिस्टन्स कसं Yes. काढायचं? Sir. तर प्रॉब्लेम सोल्युशन स्टेप सेम ॲज इट इज. x1 y1 काढणार, तुम्हाला तिथे एका लाईनची ट्रू लेंथ मिळणार, परत त्याचा पॉइंट व्ह्यू काढणार, परत तुम्हाला एक लाईन मिळणार. x2 y2 पर्यंत जसे तसं सोल्युशन आणायचं बघा ह्या लाईनचं. आता जी मी दिसते लाईन वरती काढल्या बघा प्रिंटेड फिगर, त्याचं सोल्युशन x2 y2 पण जसं तसं आणायचं आणि पॉइंट व्ह्यू पासून काय करायचं? एक आलेल्या लाईन वरती परपेंडिक्युलर ड्रॉप टाकायचा, परपेंडिक्युलर ड्रॉप. आणि दॅट डिस्टन्स, परपेंडिक्युलर ड्रॉप डिस्टन्स, इज नथिंग बट द स्क्यू डिस्टन्स. करता येईल सगळ्यांना? Yes. हा, मग लिहा टेक डाऊन स्टेटमेंट फॉर अवर होमवर्क. complete the projections complete the projections and state whether given lines are intersecting or not.
given lines are intersecting or not, given lines are intersecting or not, comma, if not, if not, find skew distance, if not, find skew distance, if not, find skew distance. बघा तुम्हाला प्रिंटेड फिगर ड्रॉ करायची या ठिकाणी म्हणजे रफ रफ काढून घ्या, काय अडचण नाहीये. दिस इज ए डॅश बी डॅश. तर ए डॅश पॉईंट जो दिलेला आहे तो 10 mm वरती दिलेला आहे, 10 mm डिस्टन्स. ओके, अँगल दिलेला आहे 45 डिग्री ए पासून. देन दोन पॉइंट मधलं अंतर जे दिलेलं ए आणि बी मधलं प्रोजेक्ट डिस्टन्स, हे जे डिस्टन्स दिलेलं आहे दॅट डिस्टन्स इज 60 mm. Sorry, not 60 mm, it is 50 mm. And this is C dash D dash. Okay. जे लाईन आहे ते इथपर्यंत लक्षात ठेवा. This is B point, this is A point, this is C dash, C and D. ओके, आता ए आणि बी मधलं अंतर दिले प्रोजेक्ट डिस्टन्स, तसं सी आणि डी मधलं पण दिलेलं आहे प्रोजेक्ट डिस्टन्स 60 mm दिलेलं आहे. सी आणि डी मधलं अंतर दिलेलं आहे 60 mm. Distance between projector of C and D is 60 mm. इथला इंटरसेक्शन पॉइंट जो आहे तो इथून 20 वरती आहे. ए पॉइंट जो आहे तो साधारणतः 40 mm वरती आहे, 40. ए पॉइंट 40 वरती आहे विथ अँगल 35 डिग्री. आणि डी पॉइंटच्या रिस्पेक्टिव्ह अँगल दिलेला आहे 45 डिग्री. ए आणि सी मधलं अंतर जे दिले ते 5 mm आहे. डिस्टन्स बिटवीन प्रोजेक्टर ऑफ ए अँड सी 5 mm. डी पॉइंट हा 25 वर दिलेला आहे. ओके, फ्रंट व्ह्यू मध्ये डी डॅश पॉइंट, फ्रंट व्ह्यू मध्ये डी डॅश पॉइंट जो आहे इट इज ॲट 15 mm. It is at 15 mm. Then
Okay, all dimensions are given now from my side. रफली काढून घ्या डायमेन्शन. परत तुम्ही टू द स्केल काढा. कुठलं डायमेन्शन क्लिअर होत नसेल तर सांगा, मला विचारा. सर ते सीडी कसं काढलं? कुठलं? खालची इंटरसेक्ट केलेलं आहे सीडी. हा, हे कसं काढायचं का? हा. पहिला तुम्ही डी पॉईंट लोकेट करून घेतला असतो ना. आता फ्रंट व्ह्यू जसा लोकेट केलेला आहे, फ्रंट व्ह्यू अर्धा लाईन्स काढल्या तुम्ही, सी डॅश आणि डी डॅश. तर फ्रंट व्ह्यूच्या काढण्यामध्ये काय अडचण आहे का? 1 सेकंड. हॅलो. येस सर. हा, आता जो डी पॉईंट लोकेट केलेला, सॉरी, पहिला फ्रंट व्ह्यू काढून घ्यायचं ना. आता पहिला ए बी काढणार, 45 डिग्री घेऊन ए बी काढून घेणार. 2 प्रोजेक्टर मधलं अंतर दिले, ए आणि बी मधलं 50 mm दिलेलं आहे. मग तुम्हाला ए बी लाईन लोकेट होत्या, नंतर सी आणि सी डी लाईन लोकेट करायची. मग ते करण्यासाठी काय करणार? इंटरसेक्शन पॉईंट घेणार. पहिला 20 mm वरती इंटरसेक्शन पॉईंट आहे, ए बी वरती मार्क करणार. दिसतोय का? ए पासून हॉरिझॉन्टल 20 घेणार आणि तिथून इंटरसेक्शन पॉईंट मार्क करणार ए बी वरती. आणि तिथं झाल्यानंतर परत आपल्याला सी डी लाईन काढायची, बरोबर आहे का? मग सी डी लाईन काढताना परत त्यांनी काय दिले, त्यांनी जो काय हे दिलेलं काय त्याला पॉईंट डी दिलेलं आहे. पॉईंट डीचं डिस्टन्स दिलेलं आहे किती वरती आहे? 15 वरती दिलेलं आहे, 15 mm, बरोबर. मग डी पॉईंट 15 वरती मार्क केल्यानंतर परत सी आणि डी मधलं डिस्टन्स दिलेलं आहे ना. आणि ए आणि सी मध्ये 5 mm चा गॅप ठेवायचा. ए आणि सी मधला 5 mm चा पहिला प्रोजेक्टर काढून घ्या पटापटा प्रोजेक्टर्स, व्हर्टिकल प्रोजेक्टर्स. मग तुम्हाला सोपं जातं एक एक. येस सर. प्रोजेक्टर काढलं की मग सोपं जात आहे. आता काढू नका, नंतर काढा ते सगळं काय असेल ते. झालं? Is it over? झालं? Completed? Roll number 16. Prathamesh, is it over? Chavan? पेन हे रफली काढा ना, टू द स्केल नंतर काढा. हे सॉल्व्ह करताना नंतर काढा ते. हे होमवर्क आहे तुमच्यासाठी. बाय फ्री हँड काढून घ्या आणि नंतर मग टू द स्केल तुम्ही मोठ्या पेजवरती घेऊन ते ड्रॉ करा ना. आता नका वेळ घालू. यू कॅन डू इट.